शिवथरमध्ये वादळी पावसाचा तडाखा, धोकादायक खांब आणि झाडांकडे दुर्लक्ष महागात. सातारा जिल्ह्यातील शिवथर येथे नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या खांबावर झाड कोसळल्याने वीज वाहिन्या आणि खांब तुटले असून संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठिकाणचे धोकादायक वीज खांब आणि झाड याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र वेळेत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या घटनेत काही घरांवरही वीज तारा पडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. गाव अंधारात गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नसून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.